म्हणजे नजर लागण्यासारखी गाडी आहे. गाडी आपण जेव्हा हायवेवर जातो तेव्हा फक्त या गाडीचा उजेड कमी आहे. राम राम मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी आहे कियाची सोनेट मित्रांनो 2026 ची. आणि आज आहेत आपले सर वगैरे त्यांची गाडीवर आहे. आज आपण करणार आहोत मराठीमध्ये ओनरशिप रिव्ह्यू. सगळ्यात बेस्ट सर आपल्या एकदा नाव सांगा. महेंद्र काळे पाटील. महेंद्र काळे पाटील सर, आपली जी गाडीवर आहे सोनेट, कधीचं मॉडेल आहे? एप्रिल 2026. सगळ्यात पहिले सर ही प्राइस किती पर्यंत गेली बरं तुम्हाला? मला 11 लाखापर्यंत गाडी गेली. पेट्रोल आहे का डिझेल आहे? पेट्रोल मॉडेल, ऑटोमॅटिक मॅन्युअल. आणि वेरियंट सर? वेरियंट STK प्लस. म्हणजे यामध्ये तसे सगळे फीचर्स आले आता. सगळे फीचर्स. म्हणजे असं काही काम नाही की बाहेरून काय करायला लागेल? काहीच करायचं काम नाही. ओके मध्ये हे. बाकी मित्रांनो, ही जी गाडीवर 2 महिने जुनी आहे, किती किलोमीटर चालवली सर? ही 1900 साधारणतः 2000 किलोमीटर. साधारण 2000 पकडू शकता मित्रांनो. आणि सर कंपनी म्हणते मायलेज खूप चांगलं देते गाडीवर. तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल? कंपनीचा 19चा ॲव्हरेज आहे. 18.5 देत आहे मला सध्या ती. रेग्युलर मध्ये चालू आहे. रेग्युलर मध्ये. बाकी मित्रांनो, मायलेजचा सर चांगला सांगितला. बाकी सर्व्हिस झाली सर तशी? एक सर्व्हिसिंग झाली तिची पहिली. ती फ्री वाली राहते नॉर्मल. 1000 किलोमीटर. बाकीचं जे मेन मायलेज कळलं आपल्या ते 10,000च्या नंतर कळतं वाटतं की नाही? कारण तवायच इंजिन वगैरे म्हणजे ऑइल चेंज होते, ऑइल होते, त्यामुळे ॲव्हरेज वाढ. बाकी सर जी ब्रेकिंग वर कशी बरं आपल्या सोनेटची? खूप छान आहे. आणि जर तुम्ही सोनेटचा परचेस करायला गेले मार्केटला, कारण की 11 लाख जाऊ घेऊन गेले तुम्ही, तर खूप जास्त गाड्या अवेलेबल आहेत. तर सोनेट का घेतलेली तुम्ही? कारण मी होंडा STK आपला वेनू पाहिली आणि टाटाची नेक्झॉन पाहिली आणि STK प्लस सोनेटची ही गाडी पाहिली. मला ही गाडी खूप छान वाटली. दिसायला पण हिचा लुक चांगला आहे आणि फीचर्स खूप जास्त आहेत त्या गाड्यांपेक्षा. बाकीचं प्राइसिंग वर तुम्हाला असं वाटलं का बा ती गाड्या थोडी स्वस्त असेल, ही थोडी महाग झाली? काही जास्त एवढा डिफरन्स नाही. 50,000 जवळपास डिफरन्स आहे सगळ्या गाड्या. पण तुम्हाला चांगलं वाटलं का? पण 50,000 जास्त गेले पण फीचर्स पूर्ण आले. फीचर्स भरपूर आलेले. बाकी यामध्ये सनरूफ वगैरे पण आहे. तर सनरूफचा किती यूज झाला सर? आता आपल्या गाडीमध्ये सनरूफ वगैरे पण येते. तर या सनरूफचा चांगला यूज झाला का? एवढं यूज झालेला आहे मस्त. मुलांनी खूप आनंद घेतला त्याचा. म्हणजे जर कुठे बाहेर कुठे जायचं असेल तुम्ही याचा यूज करतात? हो. आता पावसाळ्यामध्ये बराच यूज होतो. अजून खूप जास्त होते कारण पाण्याचा मेन माहिती होऊन जाते तशी. बाकी सर याच्या पहिले तुमच्यापाशी कोणती गाडी होती? माझ्याकडे होती मारुती सुझुकीची स्विफ्ट आणि कियाची सोनेट होती. सॉरी सेल्टॉस. सेल्टॉस आणि मारुती होती तुमच्यापाशी. आणि नवीन घेताना मारुती पण बघितली, किया पण डबल बघितली. बाकी सर तुम्ही महिंद्राची 3XO वगैरे आहे बघा, ती पण चांगली आहे. तुम्ही ती का नाही परचेस केली? तिच्यापेक्षा मला ही गाडी खूप बेस्ट वाटली. तिच्या लुक तिचा खूप छान आहे तिच्यापेक्षा. आणि बजेट फ्रेंडली कशी वाटते सर तुम्हाला? बजेट मध्ये बसणारी गाडी आहे. ओके. बाकी सर डिझेल वगैरे का घेतलं नाही तुम्ही? डिझेल मध्ये कसं आहे, गाडीचं रनिंग जर जास्त असेल तर मेंटेनन्स वगैरे आहे त्या गाडीचा. उभी ठेवतात नाही गाडी, जास्त ठेवता येत नाही. रोजचं साधारणतः 50-60 किलोमीटरच्या वरती जर 100 तरी साधारणतः पाहिजे तिचं. म्हणजे चालली पाहिजे गाडी, उभी नसली पाहिजे. आता ही गाडी आपण जर एक महिना जर उभी केली उद्या चालून काय प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम. एक सेल्फ मारा चालून बाकी साधारणतः डेली 30 ते 40 किलोमीटर डेली आपलं रनिंग आहे. बाकी तुम्ही जॉब काय करता सर? शिक्षक आहे. म्हणजे तुमचं जास्त काय रनिंग नसतं? सुट्टी असली तरच बाहेर गावी फक्त संडेला. नाही, सुट्टी वगैरे असली तरच बाहेर गावी कुठं, नाहीतर नॉर्मली गाडी घरीच असते. बाकी सर उद्या चालून गाडीवर परचेस करायला गेले तर तुम्ही कोणती घेसाल? कियाचीच घेणार आहे. किया करा. म्हणजे हिला सेल आउट करून का हिला ठेवसाल? तसं नाही, हिला राहू देणार हाताखाली. म्हणजे ही तुम्ही विकणार ना? नाही, म्हणजे दुसरीकडे विकून टाकसाल मारुती वगैरेची, पण घेणार सेल्टॉस म्हणजे सॉरी क्लॅविस. बाकी सर आपल्या गाडीमध्ये तुम्हाला निगेटिव्ह काय वाटलं का 3 महिन्यामध्ये? बस निगेटिव्ह आपल्याला हेडलाईटचे जे संध्याकाळी आपण जेव्हा हायवेवर जातो तेव्हा फक्त या गाडीचा उजेड कमी आहे. हो, कारण की हॅलोजन, त्याच्यामुळे आपल्याला हॅलोजन त्यावर मोस्ट, म्हणजे याच्यात तुम्हाला लाईट मध्ये काम करायला लागते. बाकी सर आता जसे आपण डिलिव्हरी घेतो तर ऍक्सेसरी किट असते शोरूम कडून. तुम्ही याच्यात असं काय लावलेलं शोरूम कडून का बाहेरून काम केलेलं? मी बाहेरूनच काम केलेलं आहे. तर किती 30-40 पर्यंत गेला असेल का? किती पर्यंत गेला? साधारणतः 25-30 पर्यंत. 25-30. कारण की या मॉडेल मध्ये तसं सगळंच येऊन जाते, ऑल वगैरे सगळंच आहे. रिव्हर्स कॅमेरा पण याच्यात येऊन जाते. फक्त तुम्ही याच्यातून काय काय टाकलेलं आहे? तसं सीट कव्हर टाकलेलं आहे आणि मॅटिंग असतील. मॅटिंग. बाकी याच्यात तेवढे जास्त काहीच करायचं काम नाही. बाकी सर आता उद्या चालून ही जी गाडी ही कुठे कुठे तशी गेलेली आहे बरं? तशी अमरावती, अकोला, म्हणजे एवढीच फिरते. जास्त काही आता जनगणनेमुळे आम्हाला कुठे जाता नाही आलं शिक्षकांना, सरकारी ड्युटी. ओके. आता जसं तुम्हाला सुट्ट्या वगैरे मिळते तर तशी गाडी बाहेर जाऊ शकते. बाकी सर आता जसे माणूस गाडी घेते तर तो म्हणतो त्याला असं वाटतं गाडी अशी घ्यावं की जी फॅमिलीसाठी पण कम्फर्टेबल असावं, आजी आजोबा असतात किंवा त्याला पण कम्फर्टेबल राहावं गाडी. तुम्हाला कसं वाटतं सर गाडीबद्दल? गाडी खूप कम्फर्टेबल आहे. 5 व्यक्ती मोकळे बसू शकतात आणि लगेच सुद्धा गाडीमध्ये भरपूर ठेवता येते आपल्याला. बाकी सर जसं आता फॅमिली वगैरे मध्ये कोणी म्हातारा माणूस पण राहते, त्यांच्यासाठी गाडी वाटते का तुम्हाला तशी कम्फर्टेबल आहे? खूप छान आहे.
बाकी खराब रोडवरती चांगला पण हिला घेऊन जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हो 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 तुम्ही हिला कुठे घेऊन गेलेला का खराब रोडवरती? हो, शाळेवर जाताना काही रस्ता थोडा खराब असल्यामुळे कधी कधी घेऊन जातो. बाकी त्या जागी जर तुम्ही मारुती घेऊन गेले तर खाली त्याचे चान्सेस तुम्हाला वाटले असतील तसे. हो, बाकी गाडीची हाईट भरपूर असल्यामुळे पाहायचं काम नाही तसं तुम्हाला. बाकी तुम्ही ही व्हाईट कलरची गाडी का घेतलेली आहे सर? व्हाईट कारण की कलर black चा दिसायला सुद्धा पण trend खूप चालू छान आहे, ते दिसायला खूप छान आहे आणि बाकी अदर कलरचा मेंटेनन्स जास्त आहे, या गाडीला मेंटेनन्स कमी आहे. हा, ब्लॅक घेतला तर ब्लॅक घेतला तर डे बाय डे आपल्याला daily साफ धुवायला करावं लागेलच. हो, हिचं मेंटेनन्स काहीच नाही मग काहीच तुम्हाला. नाही. बाकी या सर आपण बोलूया एकदा. हम्म. बाकी मित्रांनो हे टॉप ऑफ द लाईन म्हणजेच की नाही मॉडेल तसं पण STK प्लस आहे. तर यामध्ये जसं की अलॉय व्हील झाले, त्यानंतर जसं इंटिरियर वगैरे हे पण खूप छान दिलेले. सर तुम्ही जेव्हा गाडी बघितली ही तुम्ही याच्या खालचं मॉडेल बघितलं होतं का हेच बघितलं होतं? खालचंही पाहिलं ऑप्टिनल ऑप्शनल वाला. हा, त्याच्यापेक्षा मला याचे फीचर जास्त वाटले. कारण की सर त्यातनी अलॉय व्हील वगैरे येत नाही. अलॉय व्हील नाही, याच्यातनी अलॉय व्हील पुश स्टार्ट बटन, सनरूफ, स्टार्ट बटन. हो, त्यातनी ते नाहीत तेवढं पण. आणि बॅक सीटला हेडर ते नाही आहे. हा, आणि त्याच्यापेक्षा हे थोडं 50,000 महाग गेला असेल तुम्हाला. 50,000 महाग आहे. कारण की ते शोरूमच म्हणतात बघ की 50,000 ती महाग आहे. सर बरोबर. ही एक्झॅक्टली मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. आणि ही सध्या आपली गाडी चाललेली टोटल 1900 जवळपास चाललेली आहे. एकदम सर म्हणजे व्हिडिओ करायचं गाडी एकदम क्लीन करून आणलेली आहे. बाकी सर आता जे टाटा ओनर्स वगैरे आहेत त्याला एक दिक्कत राहते सर की जसं आता पेट्रोल गाडी जरी असली तरी गाडीचं जे इंजिनचा आवाज वगैरे आहे हम्म, हम्म. तो आपल्याला कॅबिन मध्ये ऐकू येतो. हो, तुम्हाला तर हिचा आवाज वगैरे असा ऐकवायला एवढ्यात नाही? नाही काहीच नाही. म्हणजे- गाडी चालू असली तरी माहित पडत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं कधी गाडी चालू आहे का नाही कळणार पण नाही? हो हो, घेतली सर? मॅन्युअल आम्हाला यासाठी घ्यावं लागले कारण आपण जर ऑटोमॅटिक घेतली तर शहरामध्ये ॲव्हरेज कमी येतो. हो, एक तर आहे. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तशी ती शहरामध्ये चालवायला खूप छान आहे, म्हणजे पण क्लचचा काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नसल्यामुळे. आणि ही गाडी आपल्याला ॲव्हरेज पण चांगला देते शहरामध्ये बी आणि शहराच्या बाहेर पण. आणि उद्या चालून बघा आता तुम्हाला जर कधी ऑटोमॅटिक चालवायचं काम पडलं तुम्ही चालू शकता, हो, पण डायरेक्ट जर मॅन्युअल आला तर जरा प्रॉब्लेम जाऊ शकते हो, नवीन दिन माणसाला. बरोबर आहे. बाकी सर हिचं जे कम्फर्ट वगैरे कसं वाटलं तुम्हाला? 5 एकदम झोनच्या खूप हिशोबाने छान, बढिया. म्हणजे पूर्ण वर्थ इट आहे. हो 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 बाकी सनरूफचा सर सांगितलं बा यूज यायचं कमीत कमी 12-13 खेप झालं वाटतं. हो अजून आता बरसातीमध्ये अजून पण होईल. हो हो, त्याचा आनंद घेतील मुलं. बाकी सर याच्यामध्ये स्पीकर वगैरे येतात कंपनीद्वारा, याची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी खूप छान वाटली मला. म्हणजे अपडेट करायसारखे आहे? अपडेट करायचं सध्या तर काही आवश्यकता वाटली नाही, भविष्यात बघूया. म्हणजे 1-1.5 वर्षानंतर कमीत हो, कमी, हो, आता तर नाहीच. नाही. बाकी सर सध्या तुम्ही मेनली काय काम करणार गाडीमध्ये? सध्या तर आता काही तशी आवश्यकता फक्त हेडलाईटचा. म्हणजे ते तुम्ही लवकर करायचा विचार आहे तुमचा. बाकी सर जेव्हा तुम्ही आपल्या गाडीमध्ये एवढं तुम्ही काम करू लागले बाहेर गावी, म्हणजे बाहेर जसं केलं तुम्ही तेव्हा तुम्ही त्याचं लाईटचं वगैरे नाही बघितलं का तेव्हाच? बघितलं होतं, पण म्हटलं संध्याकाळचा आपण यूज पाहू, आपल्याला जर काही प्रॉब्लेम वाटला तर मग बदलू. हा, कारण की ते लाईट मध्ये थोडे एक्सपेन्सिव्ह राहतात वाटते. हा, किती पण जाईल तसे? साधारणतः 12,000 पर्यंत जातील ते. हा, आणि ते पण आपले चांगले टाका लागतात, चांगल्या क्वालिटी. कारण की खराब टाकलं उद्या जाऊन गाडीत काय प्रॉब्लेम आहे इन्शुरन्स मध्ये दिक्कत जाते. हो हो हो. बाकी मित्रांनो याचं स्टेरिंग वर आहे सर, हे लेदर शोरूम पण आहे का बाहेरून केलं तुम्ही? बाहेर केलेलं आहे मी. बाहेर केलेलं आहे का? हम्म. बघू शकता तुम्ही लेदरावरून तर चांगलं केलेलं. पुश स्टार्ट बटन या मॉडेल मध्ये येऊन जाते, याच्या खालच्या मॉडेल मध्ये येत नाही मित्रांनो. नाही. बाकी कम्फर्टेबल तर आहे 5 जणांच्या हिशोबाने. बहुत बढिया. बाकी एकदा डिकीवर बघूया सर. हो, या. चालेल. बाकी मित्रांनो गाडी तशी खूप छान आहे आणि ज्यात कीलेस एंट्री वगैरे सगळे फीचर्स वगैरे दिलेले आहेत. कनेक्टेड टेलेट वगैरे पण आहे याच्यामध्ये. तर 5 जणांच्या हिशोबाने वाटते सर तुम्हाला परफेक्ट आहे. आणि जास्त सामान असलं आपण याच्यावरती पण ठेवू शकतो हो, का? आपण सीट पुढे हे करून ठेवू शकतो सामान त्यातनी. जास्तीचं लगेच नेऊन जाऊ शकतो. बाकी कव्हर वगैरे त्याच्यातनी शोरूम पण आहे. शोरूम कडून आलेला आहे. बाकी याच्यातनी सर रिव्हर्स कॅमेरा तर आय थिंक शोरूम कंपनी फिटेड आहे. हो हो. बाकी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कनेक्टेड टेलेटचा फीचर्स वगैरे दिलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. बाकी हे लुक कसं वाटते सर तुम्हाला नाईट मध्ये? खूप छान. तुम्ही असं बघितलं असेल आता कोणी पण म्हणत असेल तुम्हाला खूप छान दिसत आहे सर गाडी. सगळ्यांच्या म्हणजे नजर लागण्यासारखी गाडी आहे असं लोकांचं म्हणणं होतं. जेव्हा तुम्ही परचेस केली ती, हो हो म्हणजे तेव्हा डायरेक्ट तुम्हाला म्हणू लागले तसं की नजर लागायसाठी. हो हो हो. खरंच तशी वाटते सर, आता दिवसा इतकी चांगली वाटेल, नाईट मध्ये तर ही म्हणजे खूपच छान. हो हो, बढिया. बाकी सर उद्या चालून जर गाडी वगैरे परचेस करायला गेले तर तुम्ही कोणती घेसाल बरं तशी? कियाचीच. हो हो. आणि सर जर आता कोणी जर आपली सोने वगैरे प्लॅन करत असेल नवीन घेण्यासाठी तर तुमचा काय ओपिनियन आहे, घ्यायला पाहिजे का कसं? नाही, घ्यायला पाहिजे. गाडी खूप छान आहे, सगळे फीचर्स आहेत. या प्राइस मध्ये अदर कंपनीमध्ये एवढे फीचर्स देऊ शकत नाही, ते तुम्हाला याच्यात नाही आले. हो. बाकी मित्रांनो हे होतं आपल्या सरचा ओनरशिप रिव्ह्यू वगैरे आपल्या सोनेट 2026 मॉडेल मित्रांनो. 3 महिने झाल्या गाडीला मुश्किल मध्ये, आणि STK प्लस पेट्रोल मध्ये गाडी होऊन जाते मित्रांनो, मॅन्युअल मध्ये. बाकी तुम्हाला आपला मराठीमध्ये रिव्ह्यू कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि सर संग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाकी त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.